पद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकळा सुमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो धारिजो ज्यांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुळाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुळाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित किंवा तुका म्हणे लाभ करा तो व्यापार करा काही पार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुळाले चित्त शुद्ध करा समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानान तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदा धवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परमानंदं ईशं आनंदवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति तुकाराम तुकाराम
उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वरूप आपल्याच श्री क्षेत्र दिवे या गावी आणि आपणा सर्वांचे सुपरिचित असणारे असे कैलासवासी दिलीपजी छोटू पाटील त्यांना देवाज्ञा झाली. आज बरोबर 12 दिवस पूर्ण झाले आणि 13व्याच्या अंतिम रात्रीच्या निमित्ताने ही संकीर्तन सेवा त्यांच्या चरणारविंद भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यासाठी मदसारख्या किंचित पामराला पाटील परिवाराने नियुक्ती केली आणि त्यांच्या सर्वांच्या आग्रहाला निमंत्रणाला मान देऊन या सेवेची जबाबदारी घेतली. या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सगळे उपाय झाले तुकोबारायाने लोकांना समजावून आणि सगळे उपाय संपल्यानंतर तुमच्या चरणारविंद डोकं ठेवून तुकोबाराय सांगतात की आता तरी हाची एक उपदेश आहे. सगळ्याचा नाश केला परंतु स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका. तुमच्या चरणारविंद नतमस्तक होतो आणि सांगतो आपलं चित्त शुद्ध करा. आणि हित कशात आहे तर हित देवाच्या चिंतनामध्ये. हित ते करावे देवाच्या चिंतनामध्ये तुमचं हित आहे, दुसरा कुठे हित नाही. आणि तो देवाचं चिंतन कसं करायचं तर करोन या मन एक विधी. तुकोबाराय सांगतात पुन्हा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुम्ही आम्ही सगळे व्यापारी आहोत आणि कुठल्या व्यापारामध्ये आपला लाभ आहे तर काय शिकवण्याची गरज आहे, ज्याचा त्याला लाभ समजायला पाहिजे, कळायला पाहिजे. असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. इथे बसणाऱ्याला 200 रुपये कबूल केलेत का तुम्ही? इथे सगळी गर्दी 200 रुपयाला शिकाय का तो? इकडे या गर्दी कमी करा. चला इकडे तरी आपण भजन कीर्तन ठेवत नाही. मुलाने काही मेडल जिंकला तरी आपण भजन कीर्तन ठेवत नाही. तो 10वीला नंबर 1 ने पास झाला तरी भजन कीर्तन ठेवत नाही. त्याच्या हल्दीला तर मुलीचं भजन कीर्तन ठेवत नाही, लग्नाला नाही. फक्त माणूस गेला का आपण भजन कीर्तन सगळ्याची आठवण पडते. त्याच्या पाठीमागे काय कारण असेल तर सर्वसाधारणतः माणसाच्या एक अंतःकरणामध्ये भाव आहे की आपण भजन कीर्तन जर केला तर आपल्या जाणाऱ्या माणसाला सद्गती प्राप्त होईल. बरोबर ना? जाणाऱ्या माणसाला गती चांगली प्राप्त होईल म्हणून आपण भजन कीर्तन ठेवूया. आणि 2 दिवस 3 दिवस कोणी 8 दिवस भजन कीर्तन ठेवत असतो. कदाचित तुमचा भाव चांगलाही असेल, प्रत्येकाचा ठेवतो त्याचाही चांगला असेल, अजून गावात कोणी ठेवले असतील त्यांचाही भाव तोच असेल की माणूस गेल्यानंतर भजन कीर्तन केल्यानंतर त्या माणसाला गती आणि सद्गती चांगली मिळते. त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण सुद्धा असं आहे की माणूस जर निवर्तला गेला, यमाचे यमदूत त्याची हजेरी यमदरबारामध्ये लावतात, त्याला 2 तासामध्ये पुन्हा द्वारदेशामध्ये आणून ठेवतात. म्हणजे आपल्या दारवंट्यामध्ये आपल्या उंतारामध्ये त्याला आपण अजून कोला बोलतो, त्याला आपण अजून चौकट बोलतो, त्याला आपण दार बोलतो. त्या दारात आणून त्या जीवात्म्याला ठेवलं जातं आणि तो जीवात्मा 13 दिवस आपल्या द्वारात असतो. 13 दिवस या ठिकाणी काय घडतं त्याच्याकडे लक्ष असतं, काय खातात त्याच्याकडे लक्ष असतं, काय बोलतात त्याच्याकडे देखील त्याचं लक्ष असतं. आणि या ठिकाणी कुठल्या कुठल्या क्रिया होतात त्याच्याकडे त्याचं विशेषतः लक्ष असतं. बरं, हा जो जीवात्मा आहे हा आता 3च तत्वांचा आहे. कारण पृथ्वी आणि आप, पाणी आणि भूमी हे तत्व त्याला आता नाहीये. तेज, वायू आणि गगन या 3च तत्वांचा तो जीवात्मा या ठिकाणी असल्या कारणाने तो आपल्याला सदृश्य होत नाही म्हणजे दिसत नाही. तो दिसत नाही परंतु त्या जीवात्म्याला इथे काय चाललेलं आहे तेवढं मात्र दिसतं. तेवढं तो ऐकू शकतो, पाहू शकतो. फक्त तो आपल्याशी बोलू शकत नाही कारण त्याला 2 तत्व आहेत. आणि त्याच्या कानावर इथे झालेलं नामस्मरण हे पडत असतं आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी ते नामस्मरणाचं पुण्य त्याला मिळत असतं आणि त्या नामस्मरणाच्या पुण्याच्या जोरावर तो मात्र आपला प्रवास करत असतो. हा एक दुसरा कारण. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातला कारण की मेलेल्या माणसाच्या ठिकाणी जर भजन केलं तर त्याला सद्गती प्राप्त होते. आणि जिवंत असताना एखाद्या माणसाने भजन केलं, एखाद्या माणसाने हरिपाठ केला, एखाद्या माणसाने कीर्तन ऐकली, एखादा माणूस बैठकीला गेला, स्वाध्यायाला गेला, स्वरूपाच्या सत्संगाला गेला तर त्याला काही रोग लागेल? त्याला रोग लागेल जिवंतपणे ऐकलं तर?
कुठल्याही संप्रदायामध्ये जा, असं माझा प्रांजळ मत आहे. कुठल्याही संप्रदायामध्ये जा, परंतु परमार्थामध्ये जुडले राहा, जोडले जा. कारण ह्या कलियुगामध्ये नागवण्यासाठी साधनं बरीच आहेत, पण सजवण्यासाठी साधनं फार कमी आहेत. आणि परमार्थाशिवाय इहलोकाला आल्याची यात्रा पूर्ण होणार नाही, इहलोकाला आल्याचं सार्थक प्राप्त होणार नाही. तुम्ही आम्ही प्रत्येक माणूस कलियुगामध्ये जन्माला येऊन आणि कलियुगामध्ये आपल्याला देह मिळाल्या कारणाने आपण फार भाग्यवान आहोत की आपण कलियुगामध्ये जन्माला आलो. तर कलियुगामध्ये जन्माला आल्याचं भाग्य काय? तुम्ही सांगाल सत्ययुगामध्ये चांगलं होतं सगळं, रामराज्य होते, त्रेतायुगामध्ये सत्ययुगामध्ये सुद्धा राज्य चांगलं होतं, त्रेतायुगामध्ये चांगलं होतं, द्वापारयुगामध्ये राज्य चांगलं होतं. कलियुग तर बरबडलेलं आहे आणि तुम्ही सांगता की कलियुगामध्ये जन्म मिळाला आणि तो आपला अहमभाग्य. हो, कलियुगामध्ये जन्म मिळाल्याचं भाग्य आपल्याला एक आहे. कारण प्रत्येक युगामध्ये परमात्मा प्राप्तीची जी साधनं होती ती अतिशय कठीण साधनं होती, फार कठीण साधनं होती. कारण कृतयुगामध्ये जर परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. त्रेतायुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर यज्ञ यागादी क्रिया कराव्या लागायच्या. आणि द्वापार युगामध्ये जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर द्वापार युगामध्ये सुद्धा स्नान संध्या होती, हठयोग होता, संन्यास होता, द्वापार युगामध्ये साधनं होती. पण कलियुगामध्ये फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करायचं आणि भगवंताची प्राप्ती. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. तेरे नारायण म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं. कृतयो विष्णू त्रेतायो यजतोमकः द्वापारे परिचर्यानां कलौ तद्हरि कीर्तनात्. सुभाषितकार सांगतात कृतायुगामध्ये ध्यान धारणा करावी लागायची, त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्म करावे लागायचे आणि द्वापार युगामध्ये संध्या करावी लागायची. परंतु कलियुगामध्ये फक्त देवाचं नामस्मरण केलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होते नाही, तर नारायण स्वतः भेटीला येतात. असंख्य उदाहरणं साधू संतांची आपल्याला बघायला मिळाली. परंतु कलियुगामध्ये नामस्मरण करण्याचा अधिकार कोणाला दिला का? की फक्त पुरुषांनीच नामस्मरण करायचा, स्त्रियांनीच नामस्मरण करायचा, लहान बालकांनीच नामस्मरण करायचं नाही, तर सकळास येथे आहे अधिकार. हरीच्या नामे सकळास येथे म्हणजे कोणा कोणासी यारे यारे लहान थोर याची
ऑप्शन दिलं, या रे लहान कुणी या, सगळ्यांना याचे अधिकार आहे. कुणी या, स्त्री या, पुरुष या, कुणी या, सगळ्यांना अधिकार आहे. बरं, अजून कोणी ऑब्जेक्शन घेईल, कोणी शंका काढेल, या लहान थोरामध्ये कोण आहे? तर याच्यात जनावर आहेत का, पक्षी आहेत का, श्वापद आहेत का, जलचर आहेत का, उभयचर आहेत का, हे सगळे कोणी ऑब्जेक्शन घेईल. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलं की इथे फक्त एकासाठीच उपदेश आहे, तो म्हणजे माणसासाठी. का तर उपदेश हा जडाला नाही तर हा जीवाला केला जातो. म्हणून हा उपदेश फक्त आणि फक्त माणसासाठी लागू आहे. कारण भगवत प्राप्ती फक्त मनुष्य नावाच्या देहाने करता येते, दुसऱ्या कुणालाही त्या ठिकाणी अधिकार दिलेला नाही. संत कबीर एका ठिकाणी सुंदर सांगतायत कि पशु का हो तो पन्हैया नर का कुछ न होय, पशु का हो तो पन्हैया नर का कुछ न होय, नर करणी करे तो नर का नारायण होय. जनावर मेल्यानंतर त्याचं चामडं काढलं जातं, त्याच्या चामड्याचे असे पखवाजाचे धुमे बनवले जातात, तुम्हाला नगारे बनवले जातात, म्हणजे पाक बनवला जातो. परंतु माणूस मेल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे? फक्त 2 तास माणूस ठेवला, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा सांगताय 2 तासाच्या वर वेळ झाली, नाका तोंडात कापूस टाकतात, त्याच्या शरीरात दुर्गंधी येऊ नये म्हणून आपलाच माणूस आपल्याच माणसाच्या नाका तोंडात कापूस घालतो, त्याला तेल लावतात, नाहीतर तो ताठेल, सरळ ठेवतात, त्याच्या अंगावर टाकतात, त्याला थंड जागेवर ठेवतात, त्या सडेल म्हणून. परंतु माणसाचं काय होतं तर नर करणी करे, जर याने कर्म चांगले केले तर याला स्वतःला देव होता येतं. काय होता येतं? देव होता येतं. आतापर्यंत आपण जे देव पूजतो ते देव माणसापासूनच निर्माण झाले. प्रभू राम हे पहिले माणूस म्हणून जन्माला आले, त्याच्यानंतर त्याच्या कर्तृत्वाने ते देव झाले. भगवान कृष्ण आई वडिलांच्या पोटी माणूस म्हणून जन्माला आले, त्यांच्या कर्तृत्वाने ते देव म्हणून प्रसिद्ध झाले. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराया माणूस म्हणून जन्माला आले, समाजामध्ये देव म्हणून गणले जातात. त्याच्यानंतर नाथ बाबा माणूस म्हणून जन्माला आले, आज समाजामध्ये देव म्हणून गणले जातात. तुकोबाराया माणूस म्हणून जन्माला आले, देव म्हणून गणले जातात. स्वाध्यायाचे प्रणेते असणारे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले आज घराघरामध्ये देव म्हणून पूजले जातात. आदरणीय नाना धर्माधिकारी आज घराघरामध्ये पूजले जातात. माणूस कुठे जन्माला आला हे महत्वाचं नाही, तर त्याचं कर्म काय आहे, त्याचे कर्तव्य काय आहे, हे त्याच्या प्रगतीचं महत्व. विठ्ठल पण मनुष्य जन्म मिळणं पण दुर्लभ आहे, कठीण आहे. हा किती कठीण आहे माहित आहे का? कागटाली न्याय पावला देह न घडवते उपाय घडवले. एकदा काय झालं, एका राजाने दवंडी पेटली की मला जिवंत कावला पाहिजे, मला जिवंत कावला पाहिजे. दवंडी पेटली, सगळे लोक कावला पकडण्यासाठी निघाले. राजाने बक्षीस फार मोठं ठेवलेलं होतं. त्यावेळेचे 500 सोन्याचा मोहरा बक्षीस ठेवला की जो कोणी कावला पकडून आणणार त्याला 500 सोन्याचा मोहरा देणार म्हणतो. सगळी लोक कावला पकडण्यासाठी निघाले, कोणी काय काय घेऊन. फक्त कावल्याला मारून आणायचं नाही, कावल्याला गोळी लागता कामा नाही, कावला बेशुद्ध होता कामा नाही. त्याच्यामुळे काही शस्त्र वापरला जात नव्हता, कोणी काय भाषे मांडायचा, कोणी पकडायला जायचा, पण कावला कोणाला काही सापडत नाही. त्या नगरामध्ये एक आणला होता, त्यांनी दवंडी ऐकलेली होती, पण त्यांनी तेवढं काही मनावर घेतलं नाही, जेवढं लोकांनी घेतलं. तर आपण माणूस आणला, आपण काय कावला पकडू शकणार नाही. परंतु त्या अंधाचा एक नियम होता, दररोज नदीवर आंघोळीला जायचं, सूर्याला पाणी द्यायचं, वरती टाळी वाजवायची. आणि कर्मधर्म संयोग याचा टाळी वाजवण्याचा योगायोग आणि तिथून कावला जाण्याचा योगायोग एकच निघाला. आणि ते अंड्याच्या हातात सापडला कावला. अंड्याच्या हातात कावला सापडल्याबरोबर अंडा क्लिक झाला त्या ठिकाणी. अरे राजाने दवंडी पिटली. 500 सोन्याच्या मोहरा देणार आहे जर कावला कोणी पकडून आणला तर. बरं झाला म्हणतो, कावला भेटला. त्याच्यानंतर त्याने तो कावला नेऊन दिला राजाला, त्याच्या मुलाकडे घेऊन गेला, राजाला कावला दिला. राजाने सांगितलं फार उत्तम काम केलं, तुम्ही कावला आणला, मला 500 सोन्याच्या मोहरा तुला रोकडा घे, परंतु दुसरा जर तू आणलास कावला पकडून
तर या वेळेला 1000 तुला मोहरा देऊ. आपल्याला अजून आनंद वाटला. तर अजून एक कावळा पकडला आपण. तर 1000 सोन्याच्या मोहराने तो सकाळी पहाटेच उठला, बिचारा आणला, नदीवर स्नानासाठी गेला. त्याला माहिती आहे नदीवर स्नान केलं, सूर्याला अर्ध दिलं आणि वरती टाळी वाजवली की कावळा हातात भेटतो. एवढंच त्याला माहिती होतं. तो नदीवर गेला, सूर्याला अर्ध दिलं, 12 सूर्याची नावं घेतली आणि त्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आज तुम्ही दिवसभर टाळ्या वाजवल्या, त्याला कावळा मिळेल का? कावळा मिळेल त्याला? तेवढा योगायोग अंजाच्या हातामध्ये कावळा सापडायला, तेवढाच योगायोग तुम्हाला मला मनुष्य देह प्राप्त होण्यासाठी. अजून एक दृष्टांत सांगतो, तुम्हाला कळेल. असाच एका गावात एक अंधा होता. अंधा होता पण लय विचित्र होता. त्या अंधाच्या वडिलांना वाटलं की हा विचित्रपणा याचा जावा, याचं लग्न करावा. याचा विचित्रपणा काय? प्रत्येक आलीच भानगड लावायचा, प्रत्येक घराघरात जाऊन भानगड लावायचा आणि त्यांची गाणी याच्या घरात यायची. बाप वैतागला, बापाला वाटलं याचं लग्न करून दिलं म्हणजे याची बायको याला सांभाळेल. त्याच्यानंतर लग्न करून दिलं. एक केली कोणाची तरी येडी, तर त्याच्या पदरात घातली. लग्न झालं. 8-10 दिवस त्याचा कार्यक्रम बंद होता. परत पडिले बोलानं इंद्रियासी. त्याला सवयच होती लोकांच्या भानगडी लावायची. काही केल्या जात नाही. मुलं स्वभाव जाईना, त्याचा हेलकोट पाहिजे. तो परत गावात जायला लागला. परत एका आलीची भानगड घरी आणू लागला. आता घरी कारण यायला लागली. बापाने सांगितलं, बाबा आता आम्ही लग्न करून दिलं. त्याच्या बायकोला जाऊन घराने सांगा. त्याच्या बायकोला लोक सांगायला लागली. बायको त्याला प्रेमाने समजवायची. अहो, या लोकांच्या भानगडी लावणं बरोबर नाही. घराघरात, दारादारात आली भानगडी लावणं बरोबर नाही. तुम्ही असं काही करू नका. कशाला घरात बाहेर जाता? आपलं सगळं होते ना घरात राहूनच. जाऊ नका. कारण एक दिवस गॅप टाकला, दुसऱ्या दिवस हा अंधा पुन्हा दुसऱ्या आलीत जायचा. दुसरी भानगड घरी येऊन यायचा. बाई वैतागली. बाई त्याला वाईट बोलायला लागली. त्याची सवय जात नाही. कर्म धर्म संयोगाने रागाने एक दिवशी बायकोने त्याच्या कंबरड्यात दात घातली. घराच्या बाहेर निघाला. त्याला पश्चाताप झाला. असा कोणाला होत नाही कधी, पण त्याला पश्चाताप झाला. बायकोने मला मारावं, घरात राहण्यात अर्थ नाही, पंढरपूरला जायचं, घाटावर भीक मागायची, त्यानं आपलं तोंड दाखवायचं नाही. आता आवाजावर जरा त्याचा वाढला. भीक मागायची पण आपण यांना तोंड दाखवायचं नाही, निघून जायचं. बायकोला ऐकून निघतो, चाललो घरातनं. परत घरी येणार नाही. बायको म्हणते जा, परत तोंड दाखवायला येऊ नको. लय भानगडी सोडवल्या तुझ्यामध्ये, मी जाता येऊ नको. बघ चाललो मी. बायको म्हणते जात होता. हा मागे ओरडून बघतोय, मला कोणीतरी धरायला मोठा नाटक करेल. चाललो ज्याला कोणीच अडवलं नाही. हा गावाच्या बाहेर मंदिरात जाऊन झोपला. उपवाशी माणसाला झोप येत नाही म्हणते. रात्रभर उपवाशी राहायला म्हणतो. आणि सकाळी त्याला असं वाटलं की आता आपल्याला कोणीच सोडवायला येत नाही, आपण निघून जाऊया. आणि तो अंधा सकाळी पहाटे 3:30-4च्या दरम्यान गावात निघाला. आणि त्याच गावातले काही चोर चोरी करून धन आणून ठेवलेला होता, हंडा एक आणून ठेवलेला होता. हा आता अंधा चापत निघाला. काय झालं बाबा, आता हलकटासारखं घरी जायला ते पण बरोबर नाही. अंधा निघाला, कोणी कोणाचं नसतं. बायको तरी यायला पाहिजे होती, मला जेवलो पण नाही बघायला यायला पाहिजे होती. बायको पण नाही आली, कोणीच नाही आला. असं बडबड करत निघाला. आणि कर्म धर्म संयोगाने त्या चोराने लपवलेला हंडा त्या अंध्याच्या पायाला लागला. हंड्यामध्ये काही द्रव्य होतं. हंडा खणखण वाजला. आणि अंधा होता पण चतुर होता. त्यांनी चाचपटलं, हंडा आहे, हंड्यात द्रव्य आहे, वा 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 मस्त. आणि त्या 4 वाजता सकाळी पहाटे अंध्याने तो हंडा आपल्या डोक्यावर उचलला. अंध्याने हंडा डोक्यावर उचलला आणि अंधा आपल्या घरी आला. आता पंढरपूरला अंधा गेला नाही, अंधा आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर सकाळी कशातरी 4:30 वाजलेले होते. त्याची पत्नी साखर झोपेत होती. अंधा दरवाजा वाजवतोय. दरवाजा वाजवल्यानंतर पत्नीला वाटलं आला, कंटाळून आला. बाबा आले का? गेले ना, कशाला आले आता? तो सांगतो पहिले दरवाजा उघड. नाही दरवाजा उघड, जा तू, पहिले दरवाजा उघड मग बघ. तिने उघडला दरवाजा. लागली ना भूक, आलात ना घरी परत. गप्प बस, गोंगाट करू नको. मी काय आणले बघ. नवऱ्याने काय आणले?
तर द्रव्याचा अंडा आणले नव्याने. द्रव्याचा अंडा म्हणजे सोनं नाणं चोरी करून आणलेलं जेवढं होतं तेवढं त्या अंड्यात होतं. आता सोनं नाणं पैसा त्या अंड्यात बघितलं, बायको जागेवर पलटी मारते लगेच. अहो मी का तुम्हाला खरोखर घालवलेला का? मला रात्रभर झोप नाही आली. मी रात्रभर उशी बदलत होती. मी मुलांना सांगितलं शाळेत बघा इकडे बघा, तुम्ही कुठेच सापडले नाही. मी पण शपथ जेवली नाही, कोणी मी साडेची बाकी त्या दिवशी जेवलीच नाही मी. तो सांगतो हे काही आम्हाला सांगू नको मला. म्हणतो काय, या गरम पाणी करते, हातपाय धुवा, भाकर गरम करते, हा करू, मला भाकर पण नको. मी घराच्या बाहेर बघतो, तू माझ्या कंबरडात पुन्हा लात मार, मी पुन्हा धावत जातो, पुन्हा एक अंडा मला सापडेल, पुन्हा घेऊन येतो. बघा अंडा किती गुणाचा. त्या बायकोनी किती अंड्याच्या लोटा मारल्या कंबरड्यात आणि किती वेळा घरातनं काढलं म्हणजे त्याला परत सोन्याचा अंडा भेटेल. तो योगायोगा चोराने लपवलेला होता, तो भेटला आणि तो भेटल्यामुळे त्याला तो अचानक सापडला. तसा तुम्हाला मला हा देह अचानक सापडला कधी, ज्या वेळेला पाप आणि पुण्य जीवाचं समान झालं, त्या वेळेला तुम्हाला मला नर नावाचा देह, मनुष्य नावाचा देह हा प्राप्त झाला. एक योनी कोटी फेरा, मनुष्य देही वारा मग लागे. 20 लक्ष योनी पक्षामध्ये घ्याव्या, 9 लक्ष भोगाव्या जलचरी, 11 लक्ष योनी किरड्यामध्ये घ्याव्या, जलचर भोगाव्या वृक्षामध्ये घ्याव्या 10 लक्ष, 20 लक्ष योनी पशुची या गावी, 4 लक्ष मनुष्य देही 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नर देह या नरा, तयाचा मा तेरा योनी वृक्षाची झाडं आपण 20 लाख वेळा झालो, जलचर पाण्यामध्ये 9 लाख वेळा झालो, तुम्ही कीटक आपण 11 लाख वेळा झालो, 10 लाख वेळा पशु झालो, 20 लाख वेळा आपण पक्षामध्ये गेलो आणि मग 4 लाख योनी मनुष्यामध्ये आणि तेव्हा मानव नावाचा देह तुम्हाला मला मिळाला. म्हणजे 83,99,999 योन्या, 83,99,999 वेळा गर्भवासाचं दुःख आपण सहन केलं आणि तेव्हा कुठे मनुष्य नावाचा देह भेटला. कशासाठी भेटला बरं? देवाने आपल्याला का मनुष्य करावं हा कधीतरी आपण देवाला प्रश्न विचारला की हे भगवंता का मला या वेळेला डोंगर बनवला नाही, का मला या वेळेला कुत्रा बनवला नाही, का मला या वेळेला साप बनवला नाही, देवा मला का माणूस बनवला, असा कधीतरी कोणी प्रश्न विचारला? देवा मला या वेळेला माणूस बनवला ना, तर पुढच्या वेळेला मला देवा डोंगर बनव असं कोणी देवाला नवल बोललं आतापर्यंत? कारण मनुष्य नावाचा देह हा योगाने मिळाला. दुर्लभ मनुष्य देही ना क्षण भंगुरहा तत्रापि दुर्लभम मान्य वैकुंठम प्रिय दर्शनः. या काही दुर्लभ वस्तू आहेत, त्या दुर्लभ वस्तूमध्ये फक्त आणि फक्त मनुष्य नावाचा देह अतिशय दुर्लभ आहे. आणि असा मनुष्य नावाचा देह तुम्हाला मला मिळाला तो कशासाठी माहिती आहे का? कशासाठी? गावगावच्या अधिकाऱ्यासाठी, जत्रेला खेळासाठी असा मनुष्य नावाचा दुर्लभ देह भेटला. भरपूर आयुष्य मिळालं आणि त्याचा सत्यानाश केला. आता सत्यानाश केला, परंतु आता जेवढं आयुष्य बाकी आहे कमीत कमी
ते तरी सांभाळून ठेव, त्याचा तरी नाश करू नको. अभंगाचं पाहिलं कर. आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नाच, नका करू नाच, सकाळात पाय माझे दंडवत, सकाळात पाय माझे दंडवत. नका करू नाच, नका करू नाच, आयुष्यात सकाळात पाय माझे दंडवत, जन्माला आल्यानंतर दोन पर्याय आहेत. एक तर मिळालेलं आयुष्य सार्थकीतही लावायचं, नाहीतर या आयुष्याचा सत्यानाश. सार्थकी लावणं म्हणजे नेमकं काम. बंगला बनवणं, गाडी घेणं, एक दोनदा सरपंच होणं म्हणजे आयुष्याची सार्थकता नाही. देवाने मनुष्याला माझा देह हा गाडी बंगल्यासाठी दिलेला नाही. तुम्हाला मी मागच्या ज्या योन्या सांगितल्या 83,99,999 योन्या, त्या योन्यांमध्ये तुमच्या आमच्याकडनं जो काही पाप घडला असेल तो पाप फेडायचा आणि पुन्हा आपण 83,99,900 योन्या जन्माला जाणार आहोत. त्या सगळ्या योन्यांमध्ये आपला लाभ व्हावा, ते जन्म आपले चांगल्या ठिकाणी व्हावेत ह्याच्यासाठी पुण्य कमवायचं. म्हणजे आणलेलं पाप संपवायचं आणि पुढे जाण्यासाठी पुण्य जमवायचं. थोडं सोप्या वाटलं. ह्याच्यासाठी मनुष्य नावाचा देह आहे. किंवा किंवा पुढे जायचंच नाही, इथूनच मुक्त व्हायचं. इथूनच काय करायचं? मुक्त व्हायचं. जर कोणाला वाटत असेल की बाबा कशाला मुक्त व्हायचं, बरं आहे एकदा घोडा हो, एकदा गाडं हो, एकदा मांजर हो, एकदा कुत्रा हो, हे असं बदलत बदलत जाऊ, तर त्याच्यासाठी पुन्हा जाण्याची सोय आहे. आणि जर चारी मुक्ती साध्य करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा साधन आहे. देवाच्या द्वारी मुक्ती साधलेल्या. आणि या 4 मुक्त्या जर साध्य करायच्या असतील तर सोपं आणि सोपं साधन सांगितलं. हरिमुखे म्हणा, 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 हे पुण्याची गणना कोणा करी, पुण्याची गणना कोणा करी, पुण्याची गणना कोणा करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
आपला संपूर्ण आयुष्यकाल सारावा चिंतने एकांतवासी मनस्मरणे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या याच्यामध्ये आयुष्य घालवण्यात आपलं आयुष्य सार्थक आहे. देवाच्या प्राप्तीमध्ये आयुष्य सार्थक आहे. जाऊ द्या, देवाची प्राप्ती नाही करता आली वांदा नाही, पण समाज सेवा जरी करता आली, देश सेवा जरी करता आली तरी सुद्धा त्याच्या आयुष्याची सार्थकता आहे. परंतु जन्मापासून व्यसनाधीन झालो आणि हा संपूर्ण आपला देह जर व्यसनामध्ये आपण घालवला तर तुका म्हणे हेला ओझे वाहू वाहू गेला. एखादा असा जन्माला यावा आणि त्याने ओझं वाहून मरावं असं जीवन जगू नये. बघा, एखादी गाडी आपण कंपनीतनं घेतो, त्या कंपनीवाला सांगतो गाडी पेट्रोलवर चालवायची आहे आणि आपण घरी ती पेट्रोल म्हणून गाडी आणतो. मग तो पेट्रोल महाग असेल आणि रॉकेल 50 रुपये लिटर असेल तर त्या गाडीत रॉकेल टाकला तर ती गाडी चालेल का हो? बरं, चालणार तर नाही, उलट ती गाडी खराब होईल आणि खराब झालेली गाडी कंपनी परत घेणार नाही. कारण का? आपण कंपनीने दिलेले नियम मोडले, म्हणून कंपनी त्या गाडीची दिलेली वॉरंटी सुद्धा तुम्हाला परत देणार नाही का? तसा हा नरदेह मिळाला आहे व या नरदेहासाठी खाद्य दिलेत, या नरदेहासाठी पेय दिलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त निसर्गाच्या बाजूला जाऊन या नरदेहामध्ये आपण नको ते टाकत राहिलो तर त्या कंपनीने दिलेली वॉरंटी तिथपर्यंत हे चालेल का? तिथपर्यंत चालेल का? आणि तिथपर्यंत चाललं नाही. उलट देवाला आपण जर सांगायला गेलो ना, देवा आमचा कसा लिव्हर खराब झाला, देव सांगेल तुझा आता लिव्हरची वॉरंटी माझी नाही, कारण या लिव्हरला जे पाहिजे होतं ते न देता युक्त आहार विहार आहार भोजन युक्त घ्यावं, चांगलं घ्यावं. विहार फिरणं किती असावं माणसाने ठरवावं, कुठे फिरतो ते ठरवावं, तेव्हा या जन्माची सार्थकता होईल. नाहीतर नका करू नाश आयुष्याचा, व्यसनामध्ये आयुष्य घालवू नका, दुःसंगतीमध्ये आयुष्य घालवू नका. तर आयुष्य कुठे घालवा तर संतांच्या संगतीमध्ये आयुष्य घालवा. व्यसनाने किती नुकसान होतो त्या घरातल्या माणसाला जाऊन विचारा. आज दिलीप दादाचं वय किती होतं? 53 ते 54 वर्ष वय होतं. एकाच व्यायामशाळेत आम्ही व्यायाम करायचो, आपल्या नवरत्न व्यायामशाळेमध्ये. तेव्हा संदीप दादा इथे साक्षीला आहेत. 4-5 जणांची तब्येत चांगली होती, चांगला कोच नव्हता आपल्याला, तरी सुद्धा एकामेकाचा बघून आपण व्यायाम करायचो. त्याच्यामध्ये दिलीप दादा असतील, आपले श्याम मडवी वारले ते असतील, आणि नरसुदा असेल, सकाराम काका असेल, आपले संदीप दादा असतील, या 4-5 लोकांच्या त्याच्यात सगळ्यात मोठी चेस जर कोणती मोठी असली या माणसाची. फक्त आयुष्याचा नाश कशाने केला? एका छोट्याशा व्यसनाने केला. हा व्यसन ज्या वेळेला सुरुवातीला लागतो ना त्या वेळेला आपण व्यसन करतो. आपण व्यसन करतो ज्या वेळेला आपली ताकद असते त्या वेळेला व्यसन आपल्याला काहीच करत नाही. परंतु ज्या दिवशी व्यसनाची ताकद वाढेल त्या दिवशी आपली ताकद कमी पडली जाते. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. शाळेत अनेक विद्यार्थी होते आणि एक विद्यार्थी असा होता संदीप दादा, तो नेहमी दांड्या मारायचा, पेपर बरोबर लिहित नव्हता. त्याला सगळी मुलं बोलायची, अरे वेळेवर शाळेत येत जा, दांड्या मारू नको, वेळच्या वेळेला अभ्यास करत जा. तो काहीच अभ्यास करत नव्हता, वेळेवर शाळेत सुद्धा येत नव्हता. फक्त परीक्षेला जायचा, जेवढं येईल तेवढा लिहायचा, परंतु तो चांगल्या मार्क्सने पास व्हायचा. कारण ज्या शाळेत तो होता
त्या शाळेचा जो संस्थापक होता तो त्याचा बाप होता. मग त्याला 9वी पर्यंत त्या संस्थापक बाप असल्या कारणाने त्याला 9वी पर्यंत चांगल्या मार्क्सने पास केला. 10वीचा वर्ष आला. 10वीच्या वर्षाला आल्यानंतर ह्याला सवय होती दांड्या मारायच्या, अभ्यास करायचा नाही, दांड्या मारायचा, शिक्षकांना उद्धट बोलायचा. सगळ्या शिक्षकांनी त्याला बोलावून सांगितलं, बाळा 9वी पर्यंत तुझं ठीक होतं, आता आमच्या हातात काहीच नाही, आता तुला शाळेत यावं लागेल, इतके अभ्यास करावा लागेल. हा ऐकायला तयार नाही. 10वीची परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर हा शाळेतच नाही आणि होमवर्क कधी केला नाही. हा रिझल्ट लागल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या विषयांमध्ये याला 0 मिळाला. एखाद्या विषयामध्ये 1-2 मार्क्स मिळाले फक्त. हा रिझल्ट हातात घेतो, म्हणतो आता हे काय. हा प्रत्येक वेळेला बोलला, त्याला बोललं जर कोणी तर काय बोलायचा, अरे त्याला काय होते, मी पास होतोच ना, त्याला काय होते, मी पास होतोच ना, त्याला काय होते, मी पास होतोच ना. पण 10वीच्या वेळेला आम्ही त्याला विचारलो, आता त्याला काय होते, आम्ही कॉलेजला जाणार, तू घरीच बस, त्याला काय होते. हा उदाहरण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जरी असेल तरी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण ज्या वेळेला व्यसन करतो त्या वेळेला घरची माणसं आपल्याला थोडंसं बोलतात, आपण त्यांना काही दमदाटा करून गप्प करतो. त्याला काय होते मला बोलणारा कोणीच नाही, त्याला काय होते मला बोलणारा कोणीच नाही. पण ज्या दिवशी बोलणारा उभा राहतो त्या दिवशी मात्र आपली ताकद संपलेली असते आणि आपलं त्यावेळेला काहीच चालत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे सांगून 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 तुकोबराय थकलेले होते. सगळ्यांना विनंत्या केल्या होत्या, कुठे कुठे तुकोबराने शिव्या सुद्धा दिलेल्या होत्या. किती सांगावे तरी ना ऐकतील. नाथ बाबा सांगतात, काय माये गेली होती हुतापाशी, हरिनय मुखाशी हरी मोडा. साधू संतांनी शिव्या दिल्या, शिव्या देऊन सुद्धा माणूस जीव ऐकत नाही. सरते शेवटी आपला मुलगा पण बघा, एखाद वेळेस जर ऐकत नसेल तर आई बाप त्याला सांगतात, हे तुझ्या पाया पडतो पण आमचं ऐक. तसं तुकोबराय पाया पडून सांगतायत अभंगाचं दुसरं चरण. सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबराय सांगतात, पाया पडून सांगितलं. घरातल्या माणसांनी पाया पडून सांगितलं नसेल का? किती वेळा सांगितलं असेल? पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, 3 वेळा कॅम्प मध्ये टाकलं. परंतु एकदा माणसाला लत लागली, एकदा माणसाने कुठल्याही नशेचा व्यसनाचा पाया रचला की समजायचं की त्याची बर्बादी निश्चित आहे. मग कुठलाही व्यसन असो, कुठलाही व्यसन असो, व्यसन म्हणजे कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती. कधी मला भेटल्यानंतर मी बोलायचो, आज घेतलं का थोडीशी, तो जास्त कधीच घेतो, थोडीशी घेतली सांगायचा. परंतु थोडी घेता 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 संपूर्ण आयुष्याची राख रांगोली केलो. पण ज्या वेळेला वेळ हातातून सगळं निघून गेला त्यानंतर एकदा मला बोलला की समोरच, बुवा आता शपथ घेतली, मी परत कधीच घेणार नाही. परंतु कसली हो शपथ आणि कसलं काय. ज्याला व्यसनाने जिंकला एकदा ना
की तो परत त्या दिवशी फाईट करू शकत नाही. म्हणून जेव्हा व्यसन लहान आहे तेव्हा त्या व्यसनाच्या मुंडक्यावर पाय देऊन ठेवा. तर व्यसन ज्या दिवशी तुम्हाला खाईल त्या दिवशी नका करू नाश आयुष्याचा सांगितलं जरी साधू संतांनी ओरडून तरी सुद्धा तुमच्या आमच्याकडे यू टर्न नाही. यू टर्न शेवटच्या वेळेपर्यंत असतो माणसाला, परंतु एकदा का वेळ संपला मग यू टर्न माणूस घेऊ शकणार नाही. हे हात पाय जोडून साधू संतांनी सांगितलं. आता व्यसन हा माणूस जो आहे, माणूस हा पंचविषयांच्या अधीन गेलेला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध प्रत्येक माणूस आहे. नुसतं व्यसनापासून दूर राहा सांगितलं नाही. तर आयुष्याची सार्थकता करायची असेल तर या विषयांपासून दूर राहा. तर कुठले विषय? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. प्रत्येक विषयाने एका एका जीवाचा हर्षा वाटला, प्रत्येक विषयाने एका एका जीवाला गिलंकृत करून टाकलं तर 5च्या 5 विषय उपभोगणारा माणूस कसा काय चांगला राहील बरं? शब्द नावाचा विषय आहे, शब्द नावाचा विषय. शब्द म्हणजे नाद. या नाद विषयाने कुणाचा पडसा पडला तर नाद विषयाने हरण माहिती आहे सगळ्यांना आपल्याला. हरणाचा वेग किती आहे? एखाद्या धनुष्याचा एवढा वेग हरणाचा आहे, परंतु तरी सुद्धा हरणाची शिकार होते का नाही? हरणाची शिकार होते. बघा तो जो पारधी आहे ना, पारधी, तो ज्या वेळेला हरण मारायला जातो त्यावेळेला ज्या जंगलामध्ये हरणांची कल्प आहेत त्या जंगलात जातो. कुठल्या तरी झाडाच्या एका फांदीवर चांगल्या डाळीवर बसून राहतो आणि बीन नावाचं वाद्य वाजवतो. त्याच्याकडे असलेलं बीन नावाचं वाद्य वाजवतो आणि बीन नावाच्या वाद्याला बोलून जी हरणाजवळ आजूबाजूला असतील ती हळूहळू 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 जवळ येत आहेत आणि नादाच्या अगदी जवळ येत आहेत ते. आणि त्या नादाने त्या हरणाला समाधी लागते, गुंग होऊन जातो. त्या नादामध्ये तो गुरफटला जातो आणि नादामध्ये गुरफटल्यानंतर तो जो पारधी आहे, तो जो शिकारी आहे, तो बिन नावाचं वाद्य बाजूला ठेवतो, आपला धनुष्य बाहेर काढतो आणि धनुष्य त्या हरणाला मारतो. हरण त्या ठिकाणी घायल होतो आणि ज्या वेळेला तो पारधी त्या हरणाला उचलायला जातो ना त्या वेळेला त्या हरणाला वाचा फुटते आणि त्या वेळेला त्या हरणाला वाचा फुटल्यानंतर तो हरिण त्या पारध्याला बोलतोय, क्या देखत है पारधी पुरा लगा है घाव, क्या देखत है पारधी पुरा लगा है घाव, जब तक शरीर में प्राण है तब तक बीन बजाओ, तब तक बीन बजाओ. अजून पुढे सांगतोय, शिंग की कर शिंगोटी मांस पका कर खाओ. या शिंगांची शिंगोटी शोभेची वस्तू म्हणून घरात कर, तुझ्या लेकरा बाळांना माझा मांस खाऊ घाल. शिंग की कर शिंगोटी मांस पका कर खाओ, इस चाम पे बैठ कर सुरस राग बजाओ, सुरस राग बजाओ. म्हणजे नाद या विषयाला एवढा बोलला आहे. मेलाय तो, मेलाय तरी काय सांगतोय, शेवटपर्यंत माझं हे चामडं काढ, या चामड्यावर बस आणि चामड्यावर बसून ते बिन वाजव. एवढा विषयाला अधीन झालेला जीवा कसा काय सुटेल बाहेर? दुसऱ्या क्रमांकाचा विषय सांगतो तुम्हाला. स्पर्श नावाचा विषय आहे. स्पर्श. सगळ्यात मोठा प्राणी कोण आहे? हत्ती आहे ना. पण तोच हत्ती आपल्याला गावागावात शहरात भीक मागताना दिसतो का नाही? बघा, कोणीतरी हत्तीच्या सोडीत 1 रुपया देतो आणि तो 1 रुपया माहुताकडे देतो. हा जंगली हत्ती असतो, पण भिक्षा मागण्याचं काम मात्र तो करतो. कसा करतो ऐका. तर स्पर्श या विषयामुळे हत्याला भीक मागावी लागते. हा जो माहूत आहे, माहूत, तो जंगली हत्ती पकडण्यासाठी युक्ती करतो. एक जंगलामध्ये मोठा खड्डा बनवतो, त्याच्यावर काही हलकीशी लाकडं टाकतो, त्याच्यावर पाळा पाचोळा ठेवतो आणि त्या पाळा पाचोळ्यावर कागदाची नकली डुप्लिकेट हत्ती बनवतो आणि सजवून रंगरंगोटी करून तिला ठेवतो, की जेणेकरून एखादा जंगली हत्ती येईल आणि या हत्तीच्या स्पर्शासाठी या खड्ड्यात पडेल आणि मदमस्त झालेला एखादा जंगलातला जंगली हत्ती त्या हत्तीला, कुठल्या नकली हत्तीला बघून आणि त्या हत्तीवर झडप घालतो त्या स्पर्शासाठी आणि हत्ती कुठे पडतो? खड्ड्यात पडतो. आता खड्ड्यात हत्ती पडला की हत्तीला बाहेर निघता येत नाही. हत्तीला त्या 5, 6, 8, 10 दिवस उपवाशी ठेवलं जातं आणि ज्याने उपवाशी ठेवलेलं असतं तो दररोज त्याला अंकुशाने मार देतो. म्हणजे अंकुश दिसला नुसता तरी हत्ती घाबरतो. एवढा हतबल हत्ती होतो आणि हत्ती हतबल झाला की पुन्हा एक मोठी कली खोदायची, खड्डा खोदायचा आणि त्या हत्तीला बाहेर काढायचा. त्या एवढ्या मोठ्या हत्तीच्या जवळ तो माऊत फक्त एक छोटासा एवढा अंकुश घेऊन थांबलेला असतो. काय घेऊन? अंकुश घेऊन थांबलेला असतो. हत्ती सैरा होण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरी तो माऊत फक्त जरा अंकुश दाखवतो तरी हत्ती गप्प.
बसतो माणूस. 65 किलोचा माणूस 1000 किलोच्या हत्तीच्या वरती जाऊन बसतो. फक्त कशामुळे? तो स्पर्श नावाच्या विषयामुळे. आणि त्याच हत्तीला जंगलाचा राजा एक वेळ तो हत्ती होता. तो हत्ती गावागावात भीक मागतोय. कशामुळे? स्पर्श या विषयामुळे. आणि स्पर्श या विषयामुळे हत्तीला भीक मागावी लागली. एक जंगलाचा राजा असणार, त्याला भीक मागावी लागली. विषय नंबर 3, शब्द स्पर्श रूप. रूप नावाचा विषय आहे. रूप. पहिले आपल्याकडे दिवे असायचे. दिवे त्याला आपण टिमला बोलायचं, माहिती आहे ना? टिमला. शेतावर वगैरे रात्री कुठे जायचं तर टिमले बरोबर न्यायचे डब्यात घालून. बॅटऱ्या नव्हत्या त्यावेळेला. त्या दिव्याच्या भोवती काही कीटक मेलेले असतात बघा. त्याला पतंग नावाचा कीटक बोलतात. पतंग नावाचे कृमी असतात ते. हा पतंग नावाचा किडा आहे. त्या दिव्याच्या रूपाला म्हणजे ज्योती ती नृत्य करते. ज्योती त्या नृत्य करणाऱ्या रूपाला भुलून आणि लांबून येतो. त्या रूपाला एवढा भागतो त्या रूपाच्या आजूबाजूला तो घरट्या मारतो. आणि त्याला एक वासना होते, हे सुंदर रूप आहे, त्याला आलिंगन द्यावं. आणि त्याने ज्या वेळेला आलिंगन दिलं त्याच वेळेला त्या कृमीचं तद्धाम परम मम जागेवर जळून खाक होते. असे रूपाला भुललेले काही पतंग नावाचे किडे प्लास्टिक मध्ये न्यावे लागले का नाही? विषयाचा त्याग. या विषयाचा त्याग करा. हा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. विषयामुळे आयुष्याचा नाश करू नका. विषय नंबर 4 ना, रस. रस नावाचा विषय. रस म्हणजे चटावलेला खायची सवय लागलेला. बघा तो मासा असतो. मासा मागे पुढे बघत नाही, काहीतरी कुठेतरी खात राहतो. मग आपण वल्गन नव्हती का? यंदा वल्गन होती का? मग जायचो ना पहिले आपण गल घेऊन. त्या गलाला काय लावायचो आपण? सगळ्यांना माहिती ना, गांडूल लावायचो. पण अर्धा मोडून तो गांडूल हलणारा बघून तो मासा लांबून येतो. त्या माशाला माहिती आहे मी जे खाल्लं ते पचते. माशाची खासियत, माशाने जे खाल्लं ते पचते माशाला. आणि त्या माशाला वाटलं की हा पण किडा मी पचवू शकेल. पण तो किडा बिचारा चांगला आहे. तो किडा त्या माशाला इशारा देतो. असा हलतो ना, इशारा देतो. मताओ मेरे लिए, आधा हो तेरे लिए, तू जब आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. ह्याला कुठे समजते? याला त्याची भाषा समजत नव्हती. याला असं माहितीये की असे हलणारे किडे मी छोटे मोठे लई पचवल्यात. यांनी त्या गला सकट त्या गांडुलाला खाल्लं. आणि मग त्याच्या गांडुलामध्ये काय होतं? आतमध्ये गळ होतं, नरड्यात लागला. असा मासे अनेक पचवतील, पण एक ना एक दिवस माशाच्या नरड्याला गळ लागल्याशिवाय राहणार नाही. नका करू नाश आयुष्याचा. हा पण विषय आहे, शेवटचा विषय आहे. गंध नावाचा विषय आहे. मला भंगा माहिती ना? भंगा, घोंगेरा. तो घोंगेरा रंगा जर आपल्या लाकडात या बाजूने गेला तर त्या बाजूने बाहेर निघतो. थोडे तीक्ष्ण दात त्याचे असतात, पोखरतो ना अख्खा. परंतु तोच भृंगा एखाद्या ब्रह्मकमलावर बसला, सूर्यकमलावर बसला, तर सूर्याची पानं मिटली गेली की तोच भृंगा गुदमरून मरतो पण बाहेर निघतो. कशामुळे? पानामुळे. हा, असे बरेच भृंगे गणपतीत पानांमुळे कुठे पडलेले असतात. नका करू नाश आयुष्याचा. मार्गहीन झालेल्या लोकांना, विषयाधीन झालेल्या लोकांना सांगतात की आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. तुम्ही आतापर्यंत विषयामध्ये होताना असू द्या, आता बाहेर निघा. आतापर्यंत तुम्ही व्यसनाधीन होताना असू द्या, आता बाहेर निघा. आणि आता बाहेर निघून काय करा? आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करायचं असेल तर कलियुगामध्ये एकमेव साधन भगवंताचं नामस्मरण, अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे
आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर देवाचं चिंतन करावं. बरं, देवाचं चिंतन कसं करावं? करून या मन एक तर देवाचं चिंतन जे आहे ना तनाने नाही तर ते मनाने करावं. देवाची पूजा आहे ना, पूजा ही पूजा व्यवस्थेने करू नये तर अवस्थेने करावी. देवाच्या ठिकाणी वित्त समर्पित करू नये तर आपलं चित्त समर्पित करावं. तुम्ही आम्ही देवाला वित्ताने प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. कशाने? वित्ताने. आता पंढरपूरला जातील, 1000 रुपये पोलिसाला देतील आणि मधूनच घुसतील. भगवंत प्राप्त होणार नाही. भगवंत वारकऱ्यामध्ये तिकडे खेळत असतो रिंगणात. तिकडे तुम्ही 500 1000 रुपये देऊन जाऊन देव नाही, तिकडे मूर्ती आहे. काय फक्त मूर्ती आहे. देवासाठी आपली व्यवस्था फार असते. 1,00,000 रुपयाचे मखर बघितले. किती? 1 लाखाचे मखर बघितले. समोर देवाच्या पैसे ठेवलेले असतात. बंडल्स काही लोकांनी ठेवलेले असतात गणपतीच्या समोर. नाना प्रकारचे ड्रायफ्रुट्स ठेवलेले असतात असे पॅक करून पिशवीमध्ये, शो डेकोरेशन खाली. परंतु सगळं असतं, व्यवस्था छान असते. परंतु देवासाठी अवस्था मात्र त्यांची अजिबात नसते. सगळं ठेवतायत आणि त्यांना सांगितलं देवाची आरती बोला रे बाबा. महाराज तेवढं नाही जमत, तुम्ही एक बोलून जा ना. एकाने तर मला प्रश्न केला, महाराज त्या आरतीमध्ये बोलतो श्रावण मात्रेनं दर्शन मात्रे कोण येतो पहिले सांगा मला. हा, त्याला दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान येत नाही. तो बोलतो दर्शन मात्रेनं श्रावण मात्रेनं दर्शन मात्रे यांनी आरती लिहिले का? त्यांचं नाव त्या आरती कसा आला? म्हणजे एवढे पाठीमागे लोक आहेत. म्हणजे देवासाठी काय आपण फक्त व्यवस्था करतो पण भगवंत व्यवस्थेमध्ये नाहीत, अवस्थेमध्ये आहेत. आणि देवासाठी जाताना तुम्ही आम्ही तन घेऊन जातो पण मन मात्र आपल्या घरी असतं. मन मात्र दुसरीकडे असतं. नाही मन कुठं असतं माहितीये का महाराज? मन कॅमेऱ्यात असतं. हल्ली देवपूजेला गेलेला माणूस मोबाईल घेऊन जातो. बरोबर, मोबाईलचा फोटो काढायला दुसरा एक बरोबर घेऊन जातो. त्या वटपौर्णिमेला बघता का? वटपौर्णिमेला धागा गुंडालते वडाला पण बाई बघते कॅमेऱ्यात. हा, बघते बाई कॅमेऱ्यात. नाही ना, तसं नाही होत. इथं ते करावे देवाचे चिंतन. करून या मन एक विध. देवाचं चिंतन करायचं असेल, आपल्या मनाची एकाग्रता पाहिजे, आपली स्वतःची अवस्था पाहिजे. तुकोबरा एका अभंगात अवस्था सुंदर सांगतात देवासाठी. कन्या सासुर्यासी जाय मागे परत आहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. जीवना बुधली या माय बाल हुर हुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. आणि जीवना वेगुनी मासुली या देवाच्या अवस्था सांगितल्या. देवासाठी अवस्था सांगितल्या. एकदा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना म्हणजे आपल्या गुरुला विचारलं, गुरुवर्य देव कधी भेटेल? अगदी 8 वर्षाची मूर्ती आणि 8 वर्षाच्या मूर्तीला व्यवस्था आणि अवस्था काय शिकवावी. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, बाळा वेळ आल्यानंतर तुला मी देव दाखवेल, तू काही काळजी करू नको.
आणि मग काय 8-10 दिवसानंतर ते दोघे जण नदीवर स्नानासाठी गेले. पण आपले गुरु आणि शिष्य रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंदांना सांगितलं, नरेंद्र तुला आज देव दाखवतो. म्हणतो दाखवाच. एक डुबकी मारले पाण्यात. नरेंद्राने डुबकी पाण्यात मारली. गुरुजींनी 2 अजान होते रामकृष्ण परमहंस, गुडघ्यापर्यंत हात त्यांचे. त्यांनी दोन्ही हाताने त्याला प्रेशर देऊन दाबून ठेवलं. कुणाला? स्वामी विवेकानंदांना. स्वामी विवेकानंदांनी उठण्याचा प्रयत्न केला, बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, जीवाचा आकांत केला, परंतु स्वामींच्या हातातनं काही नरेंद्र सुटत नाही. आणि मग त्याची ताकद कमी झाली. आता मरणार, देह सोडायची वेळ आली. मग सोडलं. तो बाहेर निघाला. गुरुजी मला देव दाखवत होते, पाठवत होते. दम लागले त्याला. अरे देव दाखवत होतो, तो बाहेर यायचा ना. गुरुजी मी अतोनात प्रयत्न केले. म्हणतो नरेंद्र तेवढेच अतोनात प्रयत्न देवासाठी करावे लागतात. ते पण कशाने? मनापासून. मन हा मोगरा जन्मा येणे नाही. हा मनाला मोगरा म्हणून भगवंताला समर्पित करावं, तेव्हाच देव आपला होतो. आणि देव एकदा आपला झाला की जन्माचा व्यापार सुफल होतो. अभंगाचं शेवट. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. कळाचा पाया माझे दंड, कळाचा पाया माझे दंड, शिकवावे, कळाचा पाया शिकवावे, सकळाचा पाया
शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सगळाचा पाया मागेल म्हणे लाभ हित होय तो व्यापार व्यापार त्या व्यापारामध्ये आपलं हित असावं असा व्यापार आपण करावा. तुम्ही आम्ही सगळे व्यापारी आहोत. जन्माला आला तो प्रत्येक जण व्यापारी आहे. आपण व्यापारी कोणाला म्हणतो? एक माल विकतो, दुसरा माल घेतो, तिसरीकडे जातो, तो माल विकतो, पुन्हा घेतो, पुन्हा विकतो. तुम्ही आम्ही येताना या ठिकाणी काही माल बरोबर आणलेला आहे. त्याच्यातला माल इथे संपवायचा आहे, दुसरा नवीन घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढे निघून जायचं. पहिले चिंतन थोडासा झाला. जसं आपल्याकडे काही पहिले रतालीवाले यायचे ना. रतालीवाले पैशावरच रताली विकत होते असं नाही, तर त्यांच्या शेतातला आणलेला माल म्हणजे रताले आपल्याला द्यायचे आणि आपल्या शेतातला माल म्हणजे भात आपण त्यांना द्यायचा. हा त्यांचा व्यापार होता. आपल्याकडच्या बाया पहिले वंजला जायचे. माहित आहे का वंज शब्द पण आता कोणाला माहित नाही. वंज म्हणजे सुकी मच्छी आणायला जायच्या. मग सुकी मच्छी आणायला जाताना इथे शंकरपाळ्या बनवायच्या, लाडू बनवायच्या, चॉकलेट घ्यायच्या, पुरणपोळ्या बनवायच्या इकडे आणि हे सगळं घेऊन बँकर साईडला कुठेतरी पोळ्यांच्या गावात जायचं आणि आपले हे खाऊ सगळे त्यांच्या मुलांना द्यायचं. त्यांच्याकडे सुकी मच्छी जी असेल आपल्याकडे आणायची. हा होता व्यापार. तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही आपल्या मागच्या जन्मीचं पाप घेऊन आलोय. तो देवाचं चिंतन करून या ठिकाणी त्या पापाचं क्षालन करायचं आणि या पापाचं क्षालन झालं की पुण्याची कमाई करायची आणि मग हे पुण्याचं गाठोडं घेऊन तुम्हाला आम्हाला जायचं. हा व्यापार आपल्याला इथे करायचा आहे. कशात? जन्माला आल्यानंतर पाप संपवायचं आहे, पुण्य घेऊन जायचं आहे. परंतु आपण करतो वेगळं, इथे पाप वाढवतो आणि पुण्य मात्र संपवतो. आणि असा तसा पुण्य संपतो, असा तसा पुण्य संपतो की नंतर जाता 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 त्याला आठवते, परंतु सगळी वेळ त्या वेळेला संपलेली असते. हा एका ठिकाणी तुकोबाराय सुंदर सांगताय, चलो येईल अंतकाली प्रयाणाचे राहती राही रंगापुरे सगळं सेवा करून काय उपयोग. तेव्हा समजते या लोकांसाठी केलं जन हे सुखाची दिल्या घेतलेल्या हीन शक्ती ना कळवले गलती सांडोनिया पडती रंगापुरे त्यावेळेला काही उपयोग होत नाही. म्हणून हा व्यापार सफल करायचा असेल तर देवाचं चिंतन विठोबा तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. जेव्हा असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर ज्याची उणीव भासते तो म्हणजे आपला बाप असतो. या 3 लेकरांचा बाप म्हणजेच आपले दिलीप दादा या ठिकाणी आपणा सर्वांना सोडून निघून गेलेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली 1 मुलगा. बाप गेल्यानंतर दुःख काय असतं, बाप गेल्यानंतर शल्य काय असतो,
या लेकरांना 13 दिवसानंतर समजते. 13 दिवस पर्यंत आपल्याकडे थोडा इको दादा 13 दिवस पर्यंत आपल्याकडे 4 माणसं आलेली असतात. त्या 4 माणसांमध्ये दुःख काय त्या दुःखाची झळ तुम्हाला आम्हाला नसते. आणि मात्र 13 दिवसानंतर ज्या खुर्चीवर थोडा कमी करतो ज्या खुर्चीवर बाबा बसलेला असेल ती खुर्ची रिकामी असेल. ज्या कॉटवर आपला बाबा झोपलेला असेल ती कॉट आज रिकामी असेल. त्याच्यानंतर त्या बापाची उणीव प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवते. बाबा ज्या वेळेला आपल्या खिशात पैसे नसतील बाबाकडे बघितलं बाप सांगतो बाळा पैसे नाहीत का आज. फक्त सांगायची गरज नाही. बाप तुमच्या डोळ्यांची भाषा ओळखतो. जगाला तुम्हाला ओरडून सांगावं लागेल जगाला ऐकायला जाणार नाही. पण बापाकडे बघितल्यानंतर तुमचं काय दुखत असेल तरी बापाला ती भाषा कळते. तुमच्या खिशात 2 पैसे कमी असतील तरी त्या बापाला त्या भाषा कळते. आणि ते बाप यांना सोडून निघून गेलेले आहेत. बघा आपल्या घरावर पत्रा असतो. विश्वास आपल्या घरावर पत्रा असतो. त्या पत्र्यावर ऊन पडत असतो. तो पत्रा आपल्याला कधी बोलत नाही की मला उन्हाचे चटके लागले का. त्या पत्र्यावर कधी दव पडतो तो पत्रा आपल्याला कधी सांगत नाही बाबा रे माझ्यावर दव पडलाय. त्या पत्र्यावर कधी लोकांची दगड येतात. तो पत्रा तुम्हाला आम्हाला कधीच सांगत नाही की मला दगडाने कोणी डिवचलाय. त्या पत्र्यावर झाडा झुडपांची पानं पडतात. धूळ माती पडते. तो पत्रा सगळं सहन करतो. ऊन वारा सहन करतो. पण एक दिवस जोराचा पाणी येतो. एक दिवस फक्त जोराचा पाऊस येतो आणि त्या पत्र्याचा टप 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 आवाज होतो. खालची माणसं सगळी बोलतात आज पत्रा आवाज करतो. कोणी सांगत नाही की पाऊस जोरात आला पत्रा आवाज करतो सांगतायत. पण 8 महिने पत्र्याने ऊन वारा झेललाय ते मात्र कोणाच्या लक्षात राहत नाही. बापाचं तसंच असतं. बाप परिवाराच्या पोषणासाठी बाप परिवाराच्या परवरिशीसाठी आपल्या हाडाची काढा रक्ताचा पाणी करतो. कुठे अपमानित होतो कुठे धक्के खातो कुठे ओझे वाहतो. त्यावेळेला बापाला कोणी विचारत नाही बाबा तुम्ही आज थकून आलात का. परंतु बाप कधी कोणावर एकदा ओरडला की मग सांगता हा जा पिऊन आलाय. याचा असाच असते. नेहमी याची भणकच घरात असते. हे फक्त बापाला आपण उणिवा बापाच्या काढत राहतो. बापाने कधी मुलाला त्याला न विचारता कपडा आणलेला नसतो. मुलाला कपडा घ्यायचा असेल तर बाप त्याला हाताला धरून दुकानात नेतो. मला तुला पसंत पडेल तो घे. आणि बाप एकदा हतबल झाला मुलाच्या हातात संसार गेला की मुलगा बापाला हाताला धरून कधी दुकानात नेत नाही. मुलगा बापाच्या समोर आणून जाऊन पीस टाकतो. बाबा हे शिवून घ्या. बाबाला आवडत न आवडत त्याच्याशी काही घेणं नसते. मुलाला कुठला रंग आवडतो बाप ओळखतो. पण बापाच्या आवडीचा रंग मात्र मुलांना माहित नसतो. आईच्या आवडीचा रंग मात्र मुलांना माहित नसतो. बाप मात्र मुलाच्या आवडीमध्ये सगळ्या पुरवतो. तो बाप या घरातून आज निघून गेला. त्या बापाची उणीव मात्र कुणी भरून काढू शकणार नाही. कसाही असो तो बाप असतो. आपण जे बघितलं नाही ते मुलांनी बघावं म्हणून बाप मुलाला खांद्यावर घेतो. आणि आपण जे पाहू शकतो ते पाहण्यासाठी आई मुलाला कडेवर घेतो. बाप प्रत्येक विचार करतोय मला गाडी मिळाली नाही पण माझा मुलगा गाडीत फिरला पाहिजे याच्यासाठी बापाची धडपड असते. मी जे खाल्लं नाही मी जिथे पोचलो नाही ते माझ्या मुलाने खावं आणि मुलगा तिथे पोचावा ही धडपड बापाची असते. आई फक्त 2 वेळच्या शिदोरीची सोय करत असेल पण बाप मात्र आयुष्याच्या शिदोरीची सोय करण्यासाठी आपलं आयुष्य अख्खं खर्च करत असतो. तो बाप असतो. त्या बापासाठी बोलावं एवढं कमीच असतं. माझं कीर्तन झाला महाराजांनी नोट केलेला होता. युट्यूबला आहे तो कीर्तन. तो कीर्तनच सर्व वडिलांवर होता. पण युट्यूब ते आमचे कमलाकर पाटील युट्यूबवर दाखवण्यासाठी आले म्हणून मी अभंग यावेळेला चेंज केला. कारण एकाच युट्यूबवरनं 2-2 अभंग जायला नकोत म्हणून थोडीशी दखल घेतली. आणि ते बाप या घरात निघून गेले. बाबा गेल्यानंतर काही आठवणी असतात. मुलांच्या काही आठवणी असतात. पत्नींच्या. व्यक्ती एकच जाते. व्यक्ती एक जाते पण कुणाचा बाप जातो कुणाचा पती जातो कुणाचा भाऊ जातो तर कुणाचा काका जातो कुणाचा मित्र जातो. व्यक्ती एक जाते पण अनेक नाती मात्र तो तोडून घेऊन जातो. तसा या घरातनं आज बाप निघून गेला. त्या बापाला चिरशांती लाभावी ही भगवंताला आपण प्रार्थना करूया. सोडून गेले बाबा मायले कराला. सोडून गेले बाबा मायले कराला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बाबा 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 हाका
मारू मी कुणाला. बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले बाबा सारा परिवार, सोडून गेले बाबा सारा परिवार. आठवण येते बाबा याच घडीला, आठवण येते बाबा याच घडीला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बायको पोर रडत बसती बसती घरात, लेकी सुन रडत बसती काना कोपऱ्यात. बायको पोर रडत बसती बसती घरात, लेकी सुन रडत बसती काना कोपऱ्यात. आठवण येते बाबा याच घडीला, आठवण येते बाबा याच घडीला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. जयदास म्हणे बाबा आणि आई, बाबाई सारखे दैवत नाही. जयदास म्हणे बाबा आणि आई, बाबाई सारखे दैवत नाही. आठवण येते बाबा याच घडीला, आठवण येते बाबा याच घडीला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला, बाबा 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 हाका मारू मी कुणाला. या लेकरांचा आकांत असा असतो. याच्यानंतर काका मामा दादा बोलणारे असंख्य लोक असतात, पण बाबा नावाची हाक मारण्यासाठी जी व्यक्ती होती ती या घरात निघून गेली. असो, दादांना चिरशांती लाभावी, भगवंत त्यांना चांगली जागा द्यावी, ह्या फक्त मागणीसाठी एक कीर्तन आणि कीर्तन रूपी सेवा दादांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर आता तरी पुढे वाचे उपदेश करुणाश आयुष्याचा, सकळांच पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबाराय सर्व सर्व. आता तरी आतापर्यंत जेवढं झालं असेल तेवढं माफ करायला भगवंतही तयार आहे, घरातली माणसंही तयार आहेत, मित्र तुम्हाला तुमचे पुन्हा स्वीकारायला तयार आहेत. आता तरी पुढे, पण याच्यानंतर नका करू नाश मात्र आयुष्याचा. व्यसनामध्ये, विषयामध्ये, संगतीमध्ये आपल्या आयुष्याची नासाडी करू नका. हे पाया पडून संतांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं. आणि या सेवेसाठी आपण सर्वांनी शांत चित्ताने येण्याचे 2 शब्द ऐकले. आपण सर्वांना धन्यवाद देतो. या सेवेसाठी आमचे लक्ष्मण महाराज बेर्डे, महादेव महाराज कचोरे आणि विलास महाराज साबले आणि माझ्याबरोबर नेहमी असतात, रात्रंदिवस सगळेच असतात. आपले जयंत पाटील, त्यांनी मात्र आयुष्याचा नाश करता करता बाहेर निघाला नाही तो. आज त्याचं किती पुण्य झालं असतं, जास्त झालं.